नमस्कार मंडळी, आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवत आहे युनिक अशी सिमला मिरचीची भाजी. तुम्ही यापूर्वीही बनवली असेल, पण अशी जर बनवली नसेल तर तुम्ही एकदा तरी बनवून बघा. त्याकरता आपण घेतलेल्या आहे 250 ग्रॅम शिमला मिरच्या. त्या अगदी स्वच्छ छान धुवून घ्यायच्या आणि त्या स्वच्छ कापडाने कोरड्या करून घ्यायच्या. छान अशा पुसून घ्यायच्या. सगळ्या शिमला मिरच्या आपल्याला पुसायच्या आहे. आपण शिमला मिरची पुसून घेतलेली आहे आणि बघा हे पूर्ण आपण इथे ठेवून घेतलेलं आहे एका डिशमध्ये. आणि शिमला मिरचीचं जे मागचं देठ असते ते पूर्णपणे सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि त्यामधल्या पूर्ण बिया देखील काढून घ्यायच्या आहे. बघा या पूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहे. पूर्णच काढून घ्यायच्या आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण त्या पूर्ण काढून झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने मी सगळ्या शिमला मिरचीचे देठ आणि आतल्या बिया काढून घेतलेल्या आहे. आणि आपल्याला भरवा शिमला मिरची बनवायची आहे. त्याकरता लागणारं साहित्य: 1 वाटी तीळ घेतलेली आहे, 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा कूट करून घेतला आहे, आणि 1 वाटी तीळ आहे, आणि 1 वाटी भाजलेलं बेसन आहे, आणि तिखट आहे 1 चम्मच, 1 चम्मच हळद आहे, आणि धनापूड आहे, जिरापूड आहे 1 छोटा चम्मच. मी इथे भाजलेलं बेसन टाकून घेतलेलं आहे आणि आपलं दरदरीत कुटलेलं असं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. तीळ टाकून घेतलेली आहे आणि तिखट हळद, मीठ आणि धनापूड, जिरापूड एकजीव करून घ्यायचं. आता फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचाभर असं तेल टाकून घ्यायचं. तुम्ही जेही ऑइल यूज करत असेल ते टाकून घ्यायचं. आणि 1 वाटी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आणि या सगळ्या मिश्रणाला छान हाताने फिरवून घ्यायचं आणि आपली अशी मूठ बनेपर्यंत त्याला असं फिरवायचं. आता मी पूर्ण शिमला मिरची घेऊन घ्यायची आणि त्यामध्ये आपलं मिश्रण भरायला सुरुवात करायची. बघा मी इथे सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. जेवढं या शिमला मिरचीमध्ये ॲडजस्ट होते त्याचप्रमाणे ते मिश्रण टाकून घ्यायचं. याप्रमाणे आपल्याला सगळ्या शिमला मिरची भरून घ्यायच्या आहे. बघा पूर्ण शिमला मिरची भरून घेतलेला आहे आपण. त्यानंतर एक पॅन गॅसवर ठेवायचं, त्यामध्ये ऑइल टाकायचं. 1 छोटा चम्मच जिरं घातलेला आहे, 1 छोटा बारीक वाटी कांदा चिरलेला घातलेला आहे, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घ्यायच्या, अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची, आपलं तिखट, मीठ, हळद हे आपले मसाले टाकून घ्यायचे. त्यानंतर जो आपण शिमला मिरचीमध्ये भरला होता मसाला जो उरलेला आहे तो पण याच्यात टाकून घ्यायचा आणि त्याला छान परतवून घ्यायचं. त्यानंतर आपण ज्या भरलेल्या शिमला मिरच्या होत्या त्या या पॅनमध्ये, या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या. पूर्ण टाकून घ्यायचं या मसाल्यामध्ये. बघा मी पूर्ण टाकून घेतल्या. त्यानंतर आपल्याला ह्या वाफेत शिजवायच्या आहे, त्यामुळे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळाने परतवत राहायचं आहे. बघा किती छान आपल्या मऊसूत झालेल्या आहे शिमला मिरच्या आणि शिजून पण गेलेल्या आहे. यामध्ये मी पाणी नाही घातलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता. त्यानंतर छान कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपली भाजी अगदी भरवा शिमला मिरची आपली रेडी झालेली आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान अशी मऊसूत शिजलेली आहे. बघा किती छान दिसत आहे आपली भाजी. तशीच ही टेस्टला पण खूप छान लागते. आणि वरून मी थोडासा खोबरा किस टाकलेला आहे. जशी ही भाजी दिसायला आहे तशीच ही खायला पण अप्रतिम लागते. तुम्ही एकदा तरी ही भाजी करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल